एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असाल. मीही मस्त मजेत आहे. तर आम्ही आणि सोहम साफ करत होतो भाजी आणि इकडे सोहमची आजी भांडी घासत होती. बघा, जॉईंट फॅमिलीमध्ये हे असं असतं की नाही बाबा, एक जण एक काम करायला तर दुसरं काम मी करते, समजून घेतात एकमेकांना. कारण आजची जनरेशन अशी झाली की जॉईंट फॅमिली म्हणलं की नको वाटतं. पण आम्हाला तर बुवा मस्त, आम्ही एकत्र राहतो आणि छान अशी मज्जा असते. आणि त्याचबरोबर मुलांवर संस्कारही होतात. आजी आजोबा घरातले मोठे असेल की मुलांना भरपूर काही शिकायला मिळतं. त्यानंतर भुईमुगाच्या शेंगा फोडल्या आणि अंगण स्वच्छ झाडू मारून घेतलं, कारण भरपूर साऱ्या भुईमुगाच्या शेंगा मी आणि सोहमनं मिळून फोडल्या होत्या. स्वयंपाक पाणी वगैरे सगळं आवरलं होतं आणि त्यानंतर विचार केला की आज झाडांना पाणी सकाळीच टाकते. तसं मी दुपारी वगैरे टाकते, कारण आता थंडीमुळं झाडांना जास्त पाण्याची आवश्यकता लागत नाही. पण मला चला लागलीच हात पाणीही घालून घेऊया. त्यानंतर इकडं आली स्वयंपाकाची तयारी. म्हणजे स्वयंपाक तर आवरला होता सगळा, फक्त आता फरमाईश आली की आम्हाला कारल्याची भाजी खायची होती, ती सुद्धा भरलेली. तर बाकीच्या भाज्या म्हणजे मेथीची भाजी केली मी आणि डाळ केली. मग सोहमचे पप्पा म्हणले की मला कारल्याची भाजी खावीशी वाटते, तर त्याकरता मग कारल्याची भाजी घेतली मी बनवायला. आमच्या घरामध्ये सोहमचे पप्पाच एक असे आहेत की कारल्यासकट भाजी खातात आणि आम्ही बाकी सगळेजण कारल्याच्या भाजीच्या आतलं सारण खातो, त्यालाच म्हणतात आम्ही कारल्याची भाजी खाल्ली. तर असो, ज्याची त्याची मर्जी बरं का. त्यानंतर छान असं सारण भरून घेतलं आणि भाजीची फोडणी तयार घेतली करून आणि छान असं कांदा वगैरे टाकून घेतला. जेव्हापासून मी ते चॉपर ऑनलाईन मागवले ना, तर माझं काम खूप इझी झालं आहे बरं का. खूप पटकन कांदे आणि टोमॅटो खूप लवकर चॉप होतात त्याच्याने. तर तुम्ही अजूनपर्यंत मागवलं नसतं तर नक्की मागवा. त्यानंतर पूर्ण मसाला भाजून घेते मी, म्हणजे त्याच्यातला सगळा कच्चापणा जाण्यासाठी. आणि वरतून थोडंसं गरम पाणी घातलं आणि ह्याला छान असं आता शिजू द्यायचं. तेल सुटोस तोपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे. आणि आता एकदम त्याला अशी छान उकळी येऊ द्यायची, म्हणजे सगळा कच्चापणा जाईल त्याच्यातलं. त्यानंतर मीठ घातलं आणि थोडंसं चिंचाचं पाणी देखील घातलं, थोडंसं चवीला छान लागण्यासाठी किंवा चव अजून एन्हान्स होण्यासाठी. त्यानंतर भरलेले कारले छान टाकून घेतले आणि भाजी झाली तयार. एकीकडे चहाला ठेवलं आणि नंतर डाळीलाही फोडणी घालायची होती, कारण सोहमला खायची होती सप्पक डाळ. तर स्वयंपाक करून परत डबल स्वयंपाक असा करावा लागला मला आज. त्यानंतर थोड्या वेळाने म्हणलं चला आता थोडंसं आपल्या चेहऱ्याकडं पण लक्ष देऊया. आता थंडीच्या दिवसात स्ट्रॉबेरी ह्या भरपूर आलेल्या आहेत, तर स्ट्रॉबेरी फेस पॅक घरी बनवा. तर चेहऱ्यावर लावल्याच्या नंतर लगेच इन्स्टंट तुम्हाला रिझल्ट लगेच कळतं. काय नाही, थोडंसं आपलं चण्याचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यात थोडीशी हळद टाकायची आहे. आणि ज्या स्ट्रॉबेरी बाजारामध्ये आलेल्या आहेत त्याच्यातली एखादी किंवा 2 अशी स्ट्रॉबेरी तुमच्या सोयीनुसार घ्यायची आहे आणि त्याला मस्त असं मिक्सअप करून घ्यायचं आहे. दुसरं काहीच नाही वापरायचं आपल्याला. इथं बेसनचं पावडर आणि आपलं हळद आणि थोडंसं गुलाब पाणी घालते, कारण हे थोडंसं घट्ट मिश्रण झालेलं आहे. साधं पाणीही घालू शकता, त्याऐवजी दूधही घालू शकता. ट्रस्ट मी, एवढं छान इफेक्ट येतो. तुमची चेहरा एकदम मऊ मुलायम डल स्किन जाते आणि जर ओली असेल तर खूप छान रिझल्ट मिळतो. तर छानपैकी आता मी इकडे फेस पॅक लावून घेते आणि फेस पॅक लावून लगेच तुम्हाला भेटते. फेस पॅक लावून घेतलेला आहे, बघू शकता. आता मी 10 मिनटं ठेवणार आहे. 10 मिनटं झालेली आहेत. हे पूर्ण ड्राय नाही होऊ द्यायचं आहे, एकदम खिचल्यासारखं होतं ते, कारण आता हिवाळा चालू आहे. मिडियमपणे वाळू द्यायचं आहे. थोडंसं हाताला स्क्रब करायचं आहे, कारण ते स्ट्रॉबेरीचे बारीक बारीक बिया ह्याच्यामध्ये असल्यामुळे स्क्रबिंग बी होतं. आणि त्यानंतर थोडंसं कोमट पाण्याने तोंड किंवा फेस वॉश करून घ्यायचं आहे. आणि रिझल्ट बघू शकता तुम्ही, इतकी स्मूथ झालती ना स्किन. मी स्ट्रॉबेरी ज्यावेळेस चालू होतात ना यायला, तर त्यावेळेस मी करत असते हे फेस पॅक घरच्या घरी, स्वस्त आणि मस्त. आणि माझा आनंद बघू शकता तुम्ही, कारण सॉफ्ट झालती स्किन खूप. आणि सोहमची शाळा असल्यामुळे मला भले पहाटे उठावं लागतं, कधी 4ला कधी 5ला पाण्याच्या दिवशी वगैरे, तर त्यासाठी थोडीशी ड्राय झालती. मग नंतर तुम्हाला जे आवडतं ना
ते मॉइश्चरायझर अप्लाय करून घ्या आणि शक्यतो हा फेस पॅक जो आहे ना तो संध्याकाळच्या वेळेला लावा, म्हणजे तुम्हाला दुसऱ्या दिवशी भरभरून रिझल्ट ह्याच्यावरती दिसतील. तर छान असं मॉइश्चरायझर अप्लाय केल्याच्या नंतर ना बघा स्किन छान ग्लो करते आहे. मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन कोणताही ऋतू असलं तरी लावायचंच बरं का. त्यानंतर मी ओठांसाठी काही असं वेगळं नाही वापरत, वॅसनील जे असते तेच रात्री झोपताना थोडंसं मी अप्लाय करते आणि मी ऋतू कुठलाही असो वॅसनील पण ओठांकरता हमेशा यूज करत असते. आणि झालं असं की सगळ्यांनी गरमागरम जेवण करून घेतलं होतं आणि सगळ्यांना वाढण्यामध्ये मी माझं जेवण राहिलं होतं. त्यानंतर मी माझं छानपैकी ताट भरून घेतलं आणि बसले मीही जेवायला आणि सोहम इकडं टी व्ही पाहत होता. जेवण झाल्याच्या नंतर ना छान अशी शेकोटी पेटवली. थंडी कोणाकोणाकडं जास्त पडते तर कमेंट करून नक्की सांगा. आमच्या इकडे तर भरपूर म्हणजे भरपूर थंडी आहे. मग शेकोटी पेटवली मस्त आणि बसलो सगळेजण शेकोटीच्या बाजूला. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आशा करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.